रणांगणामध्ये आपल्या आप्तेष्टांना आणि बांधवांना पाहून युद्धासाठी उत्स्फूर्त झालेला अर्जुन ज्यावेळेला त्या युद्धापासनं विमुख होऊ लागला, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा आणि शरीर हे वेगळं आहे हे सांगितलं. त्यानंतरून कर्मज्ञान आणि संन्यासज्ञान याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी 4-5व्या अध्यायात सांगितलं. आणि आत्मज्ञान जे अध्यात्म आहे त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला अर्जुनाला या अध्यायामध्ये विस्तृतपणाने सांगतायत, त्यावेळेला अर्जुनाचं भानच हरपून गेलेलं आहे. आणि तो अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या त्या एक एक अशा ज्ञानाच्या उपदेशाने मोहित झाला. आणि त्यानंतरून मात्र त्याच्या मनामध्ये असा संशय निर्माण झालेला आहे की जर मी हे ज्ञान तर ऐकलं, आत्मा आणि शरीर हे वेगवेगळी 2 वस्तू आहेत, हेही मला हे ज्ञान प्राप्त झालं, परंतु जर मृत्यूकाळी मनामध्ये भय किंवा संशय निर्माण झाला, कारण रणांगणामध्ये युद्धासाठी आलेलो आहे, कुरुक्षेत्रामध्ये युद्ध होत असताना शत्रूला जसं मी मारणार आहे तसं शत्रू देखील माझा वध करू शकतो, मी देखील मृत्युमुखी पडू शकतो, हा भाव तर अर्जुनाच्या देखील मनामध्ये आहे. आणि त्यावेळेला त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला आहे, तो अत्यंत सुंदर आहे. त्याबद्दल भगवान श्रीकृष्णांना अर्जुन पुढे विचारतो. अर्जुन उवाच आयती श्रद्धयोपेतो योगाचलति मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कश्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पति एतन्ते संशयं कृष्ण चेतुमर्हस्य शेषतः तदन्यः संशयस्यास्य चेत्ता न युपपद्यते अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पतिः. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना या श्लोकांमध्ये अत्यंत विनम्रतेने आणि थोडंसं भयभीत होऊन विचारतो, हे भगवन, ज्या महात्म्याने निरंतर आपल्याशीच एकरूपता साधलेली आहे, त्याने अध्यात्मातनं, योगातनं, कर्मसन्यासातनं तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, आपल्याशी एकरूप होऊन गेलेला आहे. परंतु मृत्यू ही अशी घटना आहे की त्यानंतरून मनुष्य भयभीत होतो किंवा त्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये जर का आपल्याबद्दलचं असणारं प्रेम किंवा आपल्याबद्दलची असणारी श्रद्धा ही संपून त्याच्या मनामध्ये जर का भय निर्माण झालं, तर ते भय त्याला मृत्यूसमयी कशा प्रकारे साथ देतं किंवा ते भयच त्या श्रद्धेवरती आणि त्याच्या त्या आत्मज्ञानावरती प्रभावी होऊ शकतं का, याबद्दल या संशयाचं निरसन केवळ आपण आणि आपणच करू शकता. त्याबद्दल मला सांगा हे महाभाव श्रीकृष्ण, की कुठल्या प्रकारे मनुष्य ह्या भयातनं मुक्त होऊ शकतो. आणि हे भय मृत्यूसमयी जर त्याच्या मनामध्ये असेल तर त्या मिळालेल्या ज्ञानाचा किंवा आत्मसाक्षात्काराचा त्याला लाभ होतो का. अत्यंत सुंदर असा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलेला आहे. कारण हा प्रश्न जसा अर्जुनाचा आहे तसाच आपल्या प्रत्येकाचा आहे. आपण जीवनभर भगवंतांची उपासना करतो आणि मनामध्ये ज्या वेळेला आपण या शरीराला सोडणार हा भाव जरी निर्माण होतो, त्यावेळेला आपलं मन व्याकुळ होऊन जातं. याबद्दल अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतोय आणि भगवान त्याचं निरसन पुढील श्लोकांमध्ये करतायत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितलेली आहे, ही भगवद्गीता जशी अर्जुनाला आहे तशीच आपल्या प्रत्येक प्राणीमात्रांना आणि जीवनमात्रांना आहे. ही भगवद्गीता आपण नित्यनियमाने श्रवण करत आहोत. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक ठिकाणी हे शेअर करा, जेणेकरून ही भगवद्गीता
जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचारित होईल.